सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इन डिजि न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल होळीपूजन झालं, आज धुळीवंदन झालं. आज सर्वजण आपापल्या घरामध्ये आराम करत आहेत, थकलेले आहेत. रंगपंचमी खेळून, नाचून, उड्या मारून, पाण्यामध्ये भिजून, रंगाने भिजून. तर अशा प्रकारे आपण धुळवड केलेली आहे. ते धुळवड केल्यानंतर आराम करता करता काय लोकांना आता मोबाईल सवय झालेली आहे. सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे की जगातल्या खबरी सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे की जगातल्या खबरी आपल्याला पडल्या पडल्या बेडवरती दिसतात. तर आता मी नक्कीच एक सोशल मीडिया माननीय कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, का माहीत नाही, एकनाथ शिंदेच्या घरातील किंवा एकनाथ शिंदे स्वतः किंवा एकनाथ शिंदेच्या घरातील श्रीकांत शिंदे किंवा एकनाथ शिंदे हे असं कोणी मला व्हायरल क्लिपमध्ये दिसलं की माझं अंगातलं शरीरातलं रक्त उसळतं, माझ्या अंगातलं शरीरातलं रक्त उसळतं, तापतं, उफाळून लावासारखं बाहेर पडतं, तशा माझ्या प्रतिक्रिया बाहेर पडतात. आता श्रीकांत शिंदे ही तिसरी टर्म आहे ना खासदारकीची? होय. आधीचे 2 टर्म बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद, शिवसेना एकत्र होती त्यावेळेचे आशीर्वाद. तत्पूर्वी तत्पूर्वी प्रकाश परांजपे, प्रकाश परांजपे कोण? जे निष्ठावंत शिवसैनिक प्रकाश परांजपे, नगरसेवक नंतर थेट दिल्लीतील खासदार, एक अभ्यासू नेतृत्व, अभ्यासू व्यक्ती. मात्र प्रकाश परांजपे त्यांच्या मुलगा शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना आनंद परांजपेला खासदारकी दिली. तदनंतर 2 टर्म सातत्याने श्रीकांत शिंदे म्हणजे 3 आणि प्रकाश परांजपेच्या मुलाचे खासदारकीपूर्व 3 टर्म. नंतर प्रकाश परांजपे आले, आनंद परांजपे आले, ते 5 टर्म म्हणजे 10 झाले. आणि यांचे 3 टर्म म्हणजे 25 वर्ष झाली. याचे 2 टर्म यांची झाले. आता कल्याण डोंबिवली शहर याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार नाहीत का? ते कुठे नेतृत्व नाही आहे का? जर तुम्ही ठाणे शहरातील नेतृत्व कल्याण डोंबिवली शहरावर राबवित आहे आणि कल्याण डोंबिवलीच्या शहरातील स्थानिक लोकांना नेते बनायचा वाव मिळत नाही, उपरे लोक डोक्यावर घेऊन फिरत आहे, हा माझी एक खंत आहे, नाराजी आहे. खंत आहे, नाराजी आहे. आज पूर्ण कल्याण डोंबिवली खासदार म्हणून शहर विकलं गेलेलं आहे 40% टक्केवारीने. आज माझे बरेच काही मित्र आहेत, पूर्ण ठाणे जिल्हा नाही महाराष्ट्रामध्ये मित्र आहेत माझे. ते सर्व मित्र मला खबरी देतात, कल्याण डोंबिवलीचे सगळ्या खबरी माझ्यापर्यंत पोचतात, ठाण्यातील सगळ्या खबरी माझ्यापर्यंत पोचतात. साहेब, हे तुम्हीच एक असं नेतृत्व आहे निडर की कोणाला न घाबरता स्पष्ट बोलताय, स्पष्ट वक्ताय, स्पष्ट भूमिका आहे. आता तुम्हाला माहिती आहे श्रीकांत शिंदे खासदार, श्रीकांत शिंदे फाउंडेशन्स मध्य प्रदेशामध्ये ॲम्ब्युलन्स पकडली, सर्वसाधारण गाडी नाही पकडली, ॲम्ब्युलन्स पकडली, दारूचे पैसे, नोटांची गाडी पकडली. आता दरेगाव कोण? एकनाथ शिंदेचं गाव. ज्या गावामध्ये 1 फूट बाय 1 फूट जागा नसलेली व्यक्ती, दरेगाव, ज्या गावात 1 बाय 1 फूटची जागा नसलेली व्यक्ती आज हजारो लाखो एकर जमीन घेऊन विमानाने शेती करायला जाते. सेंद्रिय शेती त्याला म्हणतात. तीच सेंद्रिय शेतीची संकल्पना आमच्या घोडबंदरला, तो कुठला टकाडा गाव, घोडबंदरला वडवली टकाडा गावामध्ये त्यांनी सेंद्रिय शेती आणली मागच्या वर्षी. फार शेतकी अभ्यासक आहेत. असे फक्त काय माहिती आहे का, असं मुळी घ्यायची, नाकाजवळ घ्यायची, तोंडाजवळ घ्यायची आणि हुंगायचं का शेती उगवते. एकनाथ शिंदेने नुसतं वाद दिला त्या मुळीला काय शेती फराफरा उगवते. असं शेतीचं तज्ज्ञान विज्ञान आहेत ते.
शेती आवडते, शेती आवडते. जर हजारो एकर शेतीचे मालक तुम्ही जर दरेगावात होता, तर ठाण्यात कशासाठी आला तो? मग रिक्षा टेम्पो कशाला चालवत होतात? धर्मवीर आनंदीगांच्या मागे, 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 मागे का करत होतात? मग त्यांच्या आदेशानुसार का गुंडगिरी ठाणे जिल्ह्यात, ठाणे शहरात करत होतात? आज आमच्या चांगो शिंदे बाबांच्या अंगावर पण तुम्ही आला होतात, पण तुमची रिक्षा पलटी, घोडे फरार करून टाकले माझ्या मामाने. तुमची रिक्षा पलटी, घोडे फरार. तुम्ही चांगो शिंदेच्या अंगावर आला होतात माहिती आहे का? रायल्या देवी तलावाच्या पेटीवरती चांगो शिंदे सकाळच्या सत्रामध्ये मीटिंगसाठी गेले होते. धर्मवीरांनी तुम्हाला पाठवलं होतं. तुम्ही पार रिक्षा घेऊन गेला होता टर्रकन. तर तुम्ही त्यांच्या अंगावर गेलात. तुम्हाला बाबांनी ॲट्रॉसिटीमध्ये आतमध्ये टाकलं. ही पण घटना आहे. आणि आमचे मामा वसंतराव पिटू सोनवळे, फायरेलिया कामगार मुकादम यांनी तुमची रिक्षा पलटी, टांगे पलटी जसं करतात, रिक्षा पलटी, घोडे फरार करून टाकले आणि तुम्हाला ॲट्रॉसिटीमध्ये टाकून दिलं. हे असं आहे चांगो शिंदेचं कर्तृत्व, निडर आहे. आम्ही कोणाच्या बापाला नाही घाबरत. तर अशा प्रकारचं नेतृत्व तुमचं. आज तुम्ही त्या काळी ज्या धर्मवीरांनी मला शाबासकी दिली, ते धर्मवीर माझ्या लग्नात 1995मध्ये हॉलीक्रॉस शाळेमध्ये असताना तुम्ही धर्मवीरांबरोबर आलात. ढगलम शहर होता, दाढी वाढलेली होती, साधे कार्यकर्ते होते. लाईनीमध्ये मला भेटण्यासाठी रांगेत होतात. ही वास्तववादी घटना आहे. आणि आज जसं तुमच्यावर प्रसंग आला, नगरसेवक झालात, प्रसंग आला, तुम्हाला थेट गटनेतेपद दिलं गेलं आणि 2002मध्ये धर्मवीरांना अचानक अपघाताने जावं लागलं. त्यांचं आयतपद तुमच्याकडे आलं. आणि गटनेत्याचे तुम्हाला मी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय बनवलं? आमदार बनवलं. आणि त्या आमदारीमध्ये शिवसेना शाखेमध्ये आपण दोघे बसलो होतो. एक तुमचे कार्यकर्ते होते, तुम्ही होतात, मी होतो. आणि आपण मैत्रीत विचारपूस तुम्ही मला करायचे. रवी आता काय आमदार झालो, रोज 5-5 हजार रुपये द्यायला लागतात. तर मी तुम्हाला काय भाष्य केलं होतं? साहेब घाबरू नका, तुमच्याकडे खोऱ्याने पैसे देईल, तुमच्या खोऱ्याने पैसे देईल. तुम्हाला हे सत्य बोलतोय, सत्य विचार आहेत माझे, सत्य भावना आहे. आणि आज तुमच्याकडे खोऱ्याने गिडगिंज मालमत्ता आहे. आलं की नाही? म्हणजे म्हणजे रवीने वक्तवलेलं भविष्य खरं होतं आणि झालं. परंतु कशा प्रकारे ती माया भावना कमवली, तर टक्केवारीने, खोक्याने, चोरीने, डकेतीने, काय कळत नाही. आज तुमचे हजारो एकर जमीन दरेगावात आहे. श्रीकांत फाउंडेशनचे अनेक कारनामे आहेत, अनेक काय कारनामे आहेत. उजेडात आले दरेगावात ड्रगचे सूत्र. दरेगावामध्ये राजन विचारे रोज बोलतात त्याच्यावर. ते दरेगावामध्ये ते ड्रगचे सूत्र आहेत, ठाण्यामध्ये पण आहेत, सूत्र आहेत. अरे पण तुम्ही BJP सत्तेत असल्यामुळे कुठलीच कारवाई होत नाही. म्हणजे लोकशाही, कायदा, संविधान, घटना आहे की नाही? आज गणेश नाईक का चिडतात आहे माहिती आहे का? आज ज्या गणेश नाईकांचा पूर्ण एशिया खंडातला बेलापूर मतदारसंघ फार मोठा होता पल्ला. 4 ते 5 लाख मतांनी ते निवडून यायचे. 4 ते 5 लाख मतांनी ते निवडून यायचे. असे गणेश नाईकांचा आयुष्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ. नवी मुंबई अख्खी बसवली, न्यू बॉम्बे, नवी मुंबई बसवली, सिडको भवन बसवलं, नवी मुंबई बसवली त्या काही. आणि तुम्ही त्यांना बोलताय वय झालं, काय वयामध्ये आजार असतो, वय झालं. ते वय झालं नाही, वय झालेलं रक्त अनुभवी रक्त असतं, ताजं अनुभवी रक्त असतं आणि अनुभवाचं बोल असतं. ते कमजोर नसतं. मी मेंटली फिट आहे. गणेश नाईक काय बोलले? मेंटली फिट आहे, व्यवस्थित आहे, व्यवस्थित झोपतो. आम्हाला ईडी-सीडीची काही भीती नाही, आरामात झोपतो. तुम्ही तुमच्या गळ्याला फास लावून घेतलं ईडी-सीडीचं, असं गणेश नाईकांचं वक्तव्य आहे. लाईव्ह मीडियावर, सोशल मीडियावर पाहतो आम्ही. आणि त्या गणेश नाईकांचे वनमंत्री असताना आता जे काही तुम्ही वाघा, जे शहरामध्ये, चिते शहरामध्ये येतात, तर त्यांना नियंत्रित करण्यासाठी शेळ्या सोडा, मेंढ्या सोडा, आता फळे आंबे काढा. चांगलं वक्तव्य आहे आणि चांगलं आहे ना ते. त्यात उपरोधाने बोलण्यासारखं काय आहे? श्रीकांत शिंदेंनी, तुम्हाला वाटतं खासदार झालं म्हणजे विशेष ज्ञान येतं का? तुम्ही राहुल गांधींना काय काय बोलता? अरे राहुल गांधींना बोलण्याची पात्रता आपल्याकडे तेवढी नाही आहे. आपण टक्केवारीने, गद्दीदारीने, 50 खोक्याने विकलेले लोक आहात.
नरेंद्र मोदी सांगतील तसे तुम्ही करताय. नरेंद्र मोदी सांगतील तसे करताय. आता अमित शहा काय बोलले, तुम्ही सारखे अमित शहाकडे पळायचे, अमित शहाकडे पळायचे. अमित शहा काय बोलले भडकून, अरे बार बार दिल्ली में मेरे पास मत आओ, नहीं तो हमारा सब पूरा खोखा खोखा नाम बदनाम हो रहा है. तो एक तो तुम बीजेपी में विलीन हो जाओ. ये जो शिवसेना बनाई है हमने खास तुम्हारे लिए बोगस शिवसेना बनाई है. स्पष्ट विधान म्हणणारे अमितजी शाह केंद्रीय असं खोटं स्पष्ट बोलतात, खोटं पक्ष बनवून दिलं, स्पष्ट लोक सोशल मीडियावर बोलतात. हे झालेलं आहे, व्हायरल झालेलं आहे. एक एक तर तुम्ही बी जे पीमध्ये विलीन व्हा, नाही तर आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही तुमचं सरकार चालवा, असं काही विधान आहे. त्यामुळे गणेश नाईक थेट शिवसेनेत नाही, थेट भारतीय जनता पार्टीच्या पक्षात आहेत. त्यामुळे त्यांचं पारडं जड आहे. ते बोलले ना, जर मी कधी जर उठलो तर पुरे टांगा पलटी घोडे फरार करेल, हे त्यांचं वक्तव्य तंतोतंत खरं आहे. ते आगरी आहेत, पूर्ण आगरी जमात. कल्याण, डोंबिवली, ठाणा, वाडा, मोकाडा, पालघर, वसई, विरार इथे बसते हो. इथे दिवा, शिळफाटा, कल्याण, मुंब्रा सगळा आगरी समाज आहे. आणि तुम्ही सोलापूरचे दरेगावचे टक्के सेटिंग खोके घेणारे गणेश नाईकांचं काही वाकडं नाही करू शकत. फक्त भाषणामध्ये तुम्ही अनापशनाप बोलात, त्याने काही फरक पडत नाही गणेश नाईकाला. गणेश नाईक बोलू मला काही फरक पडत नाही, यांच्या गळ्यातच त्यांनी यांचा फंदा अडकलेला आहे. त्यामुळे आज ना उद्या टांगा पण पलटी होईल आणि घोडे पण फरार होतील आणि सगळंच काय पलटी होईल. एवढं सांगू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.